राज्यात ड्रग्जवर मोठ्या प्रमाणात कारवाई, पोलीस मुख्य सूत्रधारांच्या मागावर. राज्यातील वादग्रस्त मेगा प्रकल्पांना डीजीपी मुकेश कुमार मीनांचं खुलं समर्थन. तब्बल 9 महिन्यांनी शाळा, हाय सेकंडरीचे वर्ग सुरू. कोविड मार्गदर्शक तत्वांचं पालन करून राज्यात शनिवारपासून सुरू झाले 10वी आणि 12वीचे वर्ग. पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आता माध्यान्ह भोजनाऐवजी कडधान्य. 100 दिवसांचं कडधान्य देण्याचा सरकारचा निर्णय, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. कॅसिनोमध्ये आता कोरोनाचा गेम. 20 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ, तर नोव्हेंबरच्या पहिल्या 20 दिवसात तब्बल 60 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण दगावले. ISL मध्ये बाधा आणणार नसल्याचं लेखी देण्यास युवा काँग्रेस नेत्यांचा नकार. आयोजकांच्या आश्वासनाप्रमाणे सोमवारपर्यंत वाट पाहणार, अन्यथा गोवेकरांच्या हितासाठी पुन्हा रस्त्यावर. काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा, अटकेची तलवार कायम. FC गोवाचा पहिला सामना रविवारी फातोर्ड्यामध्ये. बंगळुरू विरुद्ध विजय मिळवण्यास FC गोवा सज्ज. स्थानिक चाहत्यांचा उत्साह शिगेला. कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक. NCBची मोठी कारवाई. घरात गांजा आढळल्यानं भारतीच्या अडचणीत वाढ. कुत्र्याचं नाव गोवा ठेवल्यानं रतन टाटा चर्चेत. का ठेवलं कुत्र्याचं नाव गोवा? पहा गोवन वार्ता लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. कोरोनाच्या मोठ्या काळानंतर गोव्याचे डीजीपी मुकेश कुमार मीना यांनी गोव्यातील पत्रकारांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्या गोव्यातील ड्रग्सवर होणारी कारवाई असेल किंवा गोव्यात होऊ घातलेले वेगवेगळे प्रकल्प असतील, याबाबत मुकेश कुमार मीना काय म्हणाले पाहूया. डीजीपी मुकेश कुमार मीनांची शनिवारी पणजी मुख्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील ड्रग्ज पेडलरांवरील कारवाईवर भाष्य केलं. पोलीस लवकरच ड्रग्जच्या मुळापर्यंत पोहोचतील असा विश्वास यावेळी डीजींनी व्यक्त केलाय. राज्यातील वेगवेगळ्या मेगा प्रकल्पांविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू असताना डीजीपींनी या प्रकल्पांना आपलं समर्थन व्यक्त केलंय. पोलीस पूर्ण बंदोबस्त पुरवणार असल्याचं ते म्हणाले. Regarding drug, if you hear like lot of cases has been booked by ANC, by crime branch and by local police also. So if you see Parnem side now PI has gone, new PI, I think he has arrested many people and he could arrest a person who was even cultivating cannabis in his house. So daily I could see police is taking proper action. This because people are, for drugs, people are so accustomed everywhere. They want to bring. But we are very alert. Our all agencies are taking action. Recently, ANC has arrested in Madgaon, South District also. Yes. So many people. And so we are very alert. And if you get any information, you just share with police because we want drug-free Goa, because of drugs, image of Goa goes down, and we don't want. The Goa is good. A person who is coming here for party, for tourism purposes, for seeing this place, remaining peaceful is good. A person who is coming for activity like selling drug, consuming drug is totally illegal, and whenever any information will come to police, we will take action. Increase comparing to previously this year? No, it has not increased. Rather, I could say the activity might have decreased because we have taken a lot of action. Yes, sir. And if, as compared to last year, value of drugs which we have seized is much more. Around 670 lakhs. This time. The last one is around 5.5. So we are far ahead, and in spite of this lockdown, our emphasis is on the drugs. लेकिन हर बार ड्रग्स पेडलर्स पकड़े जाते हैं. अभी हमने इंस्ट्रक्शन दिए हैं कि सोर्स तक पहुँचे हैं और कुछ सोर्स तक हम पहुँचे भी हैं कुछ केसेस में. बट स्मॉल क्वांटिटी इज़ वेरी डिफ़िकल्ट, बट पहुँच रहे. हमारा एम्फेसिस अभी सोर्स पे ही है. बिकॉज लुक, देर आर सम एजिटेशंस गोइंग ऑन इन साउथ फॉर द प्रोजेक्ट्स. I don't know why people are projecting when government is so much like, in my opinion, if you say, because I am also part of the government, I could say these projects are for national development. When in our place,
in our state, people demonstrate or agitate for widening of like double tracking of railways. I tell you, now only we could in some of the track it was a single track. Even everywhere in our places they fight for 4 laning, for 6 laning. I don't know why, anyhow, that I don't want to comment on a people. I can only request these are projects, whether it is now these are national projects, state projects. States and center are much more concerned about development of whole nation. So if you see the double tracking is there, it will benefit ultimately tourists also. It will benefit Goan people also, passengers also, persons who are coming. It will benefit. Like 4 laning, as a police officer, I am more concerned about 4 laning. When 4 laning is there, like at a one stretch you have got 4 lane, suddenly you will have 2 lane. So traffic automatically will be a problem. It will be a congestion. So government has decided for 4 lane. They should allow it. But anyhow, as a police department will ensure whenever any security is sought by railway officials, by the state government, by the central government, will provide security to railway track, will provide security to 4 laning, transmission, any project which has been declared by the center or the state will ensure that peace is maintained, nobody should obstruct. They went to railway track, we have registered case. We register case, we will take stern action against those people who are obstructing government functions, whether it is center or state. As a police officer, we should not tolerate, and it is for the whole development of a whole nation. सर अभी गोवा में इलेक्शन का माहौल है, तो ऐसा बताया जा रहा है कि लोकल पुलिस जो है उनको पॉलिटिशियन यूज कर रहे हैं और उन पर प्रेशर डाल रहे हैं, क्योंकि माजरे में जीत आरोलकर का मीटिंग नहीं हुआ और उधर संगे में डिप्टी सीएम की मिसेज जो है उनका मीटिंग हुआ, तो ऐसा पॉलिटिशियन लोकल पुलिस पर प्रेशर डाले, ऐसा एक इल्जाम हो रहा है। अब ये तो नीचे वाले कुछ वी डोंट नो, वी कांट कमेंट ऑन दिस, लेकिन हमारे पास तो कोई इस तरह का प्रेशर है नहीं है. वी टेक एक्शन. अगर जिसको नहीं अलाउ किया है तो ही हैज़ गॉट अदर अथॉरिटीज टू अपील, बिकॉज दीज आर नॉट इन आवर नॉलेज. Whenever any such meeting takes place, it is as per the NOCs granted by the concerned agencies. If it's a public place, the permission is granted by the district administration. So, based on the permissions only and the NOCs given, the meetings take place. साधारण तब्बल 9 महिन्यानंतर राज्यातील शाळा आणि हायर सेकंडरीचे 10वी-12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. शनिवारी या वर्गांना सुरुवात झाली. यावेळी कोविड-19च्या सर्व मार्गदर्शक तत्वांचं पालन करून हे वर्ग घेण्यात येत आहेत. प्राचार्य श्री कमलेश्वर हायर सेकंडरी स्कूल कोरगाव सरकारच्या आव्हानाला आणि आमच्या शिक्षण खात्याने जे मार्गदर्शक तत्व आम्हाला दिले त्यांच्या आदेशानुसार आजपासून आम्ही 12वीचे वर्ग सुरू करतो. आमच्याकडे एकूण 106 मुलं आहेत आर्ट्स आणि कॉमर्समध्ये. तर आज आम्ही साधारण 53 मुलं बोलवलेली आहेत आणि सोमवारी सेकंड बॅचमध्ये 53, असं 2 बॅचेसमध्ये ही मुलं आम्ही शाळेमध्ये आणणार आहोत. आता हे करताना आमच्याकडे 2 स्कूल बसेस आहेत. तर आम्ही या दोन्ही स्कूल बसेस आज आम्ही काय केलेलं आहे की आज केरीपाले हरमलकडे एक बस पाठवली आणि पेडणेकडे एक पाठवली. म्हणजे पेडणे, कोनाडी, देवसू आणि बाकीचा जो जवळपासचा एरिया आहे या भागामध्ये एक बस गेली आणि ती त्या मुलाने घेऊन आली. आणि दुपारी त्या मुलाने आमच्या स्कूल बसने आम्ही सोडणार आहोत. म्हणजे शक्यतो आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आहे त्याच्यावर आम्ही अवलंबून राहणार नाही. तर आमच्या मुलांची सोय ही आम्ही करणार म्हणून आम्ही 2 बॅचमध्ये मुलांना बोलवलं. प्रत्येक वर्गामध्ये आम्ही 12 किंवा 13 म्हणजे मोठे 2 वर्ग आहेत तिथे 13 मुलं, अदरवाईज 12 मुलं बसवणार आहोत. आता साधारण तुम्ही पहिलं असतले साधारण 50 भुरगीं आयज आमच्या या स्कुलान पावली अशी आम्ही अंदाज धरलेलो आसा. एकूण कितले आसा सर? एकूण आमचे 107 भुरगे आसा. सो तुम्ही हे काम करचेच लागतले. सरकारचे गायडलायन्स आसा ते गायडलायन्साचे आमकां वापर करून हे करचेच लागता. डिफिकल्ट जरी कितले जाले
तरी जास्तीत जास्त प्रिकॉशनरी मेजर जास्त आमकां घेवचेच लागतात. मला आनंदही होत आहे कारण आज आमचा शाळेचा पहिला दिवस आहे 6 महिन्यानंतर आणि आनंद होतोच पण एक घाबरट पण अशी होते कारण खूप दिवसानंतर आणि केसेस पण वाढत आहे म्हणून अशी भीती पण वाटते पण शाळेत येऊन शिकण्याचा आनंद पण मला आहे. मला सांगा ऑनलाईन शिक्षण आणि आता प्रत्यक्ष शिकवणार ह्याच्यात तुम्हाला कुठलं आवडणार? मला प्रत्यक्षच आवडणार पण एक एक्सपिरियन्स मिळाला हा सुद्धा एक आम्हाला आनंद होत आहे. आज गोवा सरकारने जे निर्णय घेतला आहे तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं आणखी थोडा वेळ घ्यायला हवा होता नंतर शाळा सुरू करायला पाहिजे. आज 10वी आणि 12वीची शाळा सुरू होत आहेत म्हणून मला खूप आनंद झाला आहे. जर मंदिरं सुरू होत असेल, बाजार सुरू होत असेल तर शाळा का होऊ शकत नाही? मला सांग ऑनलाईन शिक्षण आणि आज प्रत्यक्ष जे शिक्षण देतात त्याच्यात तुला कुठलं आवडतं? ऑनलाईन मार्गातून मला काहीच समजत नाही. जर शिक्षक आमच्या पुढे राहून शिकवतात ते सगळं चांगलं असतं कारण आम्हाला आमचे डिफिकल्टीज असतात ते विचारायला मिळतात म्हणून शाळेतील शिक्षक हे मी चांगलं मानतो. सरकारच्या निर्णयाविषयी मी काही बोलू शकत नाही. आता शाळा सुरू करणं याच्यामध्ये सुद्धा खूप रिस्क आहेच. उद्या समजा एखादा मुलगा जर इन्फेक्टेड मिळाला तर त्याच्यामध्ये जो स्टाफ आहे तोही इन्फेक्टेड होऊ शकतो आणि इन्फेक्टेड झाल्यानंतर तो किंवा तीच आपल्या ड्युटीवर हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे ह्या ज्या शाळा सुरू केलेल्या आहेत त्याचं जे वेळापत्रक आहे ते परत कुठेतरी कोलमडण्याची शक्यता आहे. त्यांना स्कूल स्टार्ट करून आता ज्यांना प्रकरण वाढत गेले त्यांना त्यांच्यानी जास्तीचे हे चालू केलेले आहात त्याचे आमचा विरोध आहात बाकीच्यांचे जर सहमत आहात बाकीचे तर आम्ही त्याला काय करत आहे की भुरग्यांचे नुकसान जाऊन पाहणं आहे. 1 वर्ष पेटाचा म्हणजे आयुष्याची हे असा त्या कारण त्यांच्यानी जे नियम आहात ते नियम पाळपाचे त्याप्रमाणे. गोवा गवर्नमेंट और डिपार्टमेंट ऑफ एजुकेशन गोवा की ओर से जो कुछ भी इंस्ट्रक्शन मिले हैं उन्हीं को फॉलो करते हुए ये गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल वालपई मैं एज ए प्रिंसिपल आप लोगों से संबोधित हूँ और आश्वासन देता हूँ कि हम पूरी तैयारी के साथ अपने 12वीं के बच्चों को यहाँ पर आने की अनुमति दे चुके हैं. हमने हर एक कक्षा में केवल 12 बच्चों को बैठने के लिए अरेंजमेंट किया है और सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करने के लिए ज़मीन पर दायरे भी बनाए हैं जहाँ पर बच्चे खड़े होंगे. अगर खड़े होना है या फिर क्लासरूम में भी बच्चों को 3 मीटर का डिस्टेंस के ऊपर बिठाए हैं. सैनिटाइज़र इस्तेमाल करने का हमने उनको सिखाया है. मास्क लगाना कंपलसरी किया है और टेम्परेचर चेक करने के गन से हमने उनका टेम्परेचर चेक किया है और जितने भी सारे ऑर्डर्स SOP हैं गवर्नमेंट की ओर से हमने सब कुछ फॉलो किया है. इसलिए मैं समझता हूँ कि हमारी ये जो हायर सेकेंडरी है ये पूरी तरह से कोविड के लिए बच्चों को सुरक्षित रखने के लिए सुरक्षित है. आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. माध्यान्ह आहाराऐवजी आता विद्यार्थ्यांना कडधान्य दिलं जाणार आहे. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना या कडधान्याचं वाटप केलं जाईल. नेमकं कसं होणार आहे हे वाटप पाहूयात सविस्तर बातमी. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी सरकारनं विद्यार्थ्यांना कडधान्य देण्याचं ठरवलंय. अन्न सुरक्षा भत्त्याच्या स्वरूपात हे कडधान्य देण्यात येणार आहे. शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी ही माहिती दिली. त्याबाबत शिक्षण संस्थांना पत्रही देण्यात आलंय. शाळांच्या विद्यार्थी संख्येप्रमाणे याचं वाटप केलं जाणार आहे. सहकार भंडारातून मूग, सोयाबीन तेलाची पाकिटं यांचा पुरवठा केला जाईल. या वितरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना तयार करावा लागणार आहे. 100 दिवसांसाठीचं कडधान्य सरकारकडून विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट द्वारकेश वेलिंगकरसह सिद्धेश सावंत, ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. गेल्या 8 महिन्यांपासून बंद असणारे कसिनो नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झाले. पण आता कॅसिनोमध्ये कोरोनानं शिरकाव केल्यामुळे एकच खळबळ पुन्हा एकदा उडाली आहे. मांडवीतल्या 2 कॅसिनोमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 20 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानं एकच घबराट उडाली आहे.
1 नोव्हेंबरपासून राज्यात कॅसिनो सुरू करण्यात आले होते. त्यानंतर कॅसिनोमध्ये पुन्हा खेळ रंगला होता. गर्दी वाढू लागली होती. कॅसिनोमुळे पर्यटकांची राज्यातली ये-जा वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता कोरोना रुग्ण आढळल्यानं कॅसिनो चालकांनीही धास्ती घेतली आहे. 20 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यानं कॅसिनोमधून कोरोनाचा संसर्ग आणखी वाढेल असा अंदाज वर्तवला जातोय. त्या पार्श्वभूमीवर आता काय काळजी आणि खबरदारी घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट केदार परबसह सिद्धेश सावंत, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. देशाच्या तुलनेत राज्यामध्ये कोरोनाची जी आकडेवारी आहे ती नियंत्रित आहे असं आकडेवारीवरून दिसतं. पण राज्याचा मृत्यूदर चिंताजनक आहे. कारण एकट्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 20 दिवसांमध्ये 60 पेक्षा जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी म्हणजे 20 नोव्हेंबर या तारखेला राज्यात कोरोनामुळे आणखी 2 बळी गेलाय. त्यामुळे राज्यातील कोरोना मृतांचा आकडा आता 672 वर पोहोचलाय. विशेष म्हणजे गेल्या 20 दिवसात तब्बल 68 रुग्ण कोरोनामुळे दगावले. या आकडेवारीमध्ये वृद्ध रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95% जास्त आहे. मात्र तरीही मृत्यूदर सगळ्यांनाच घाबरवणारा असा आहे. सध्या राज्यात 1295 इतक्या ऍक्टिव्ह रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. तर जवळपास 44,000 रुग्ण कोरोनातून बरे झाले. राज्यात पर्यटकांचा ओघ वाढतोय. अशा पार्श्वभूमीवरती आता कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याबाबत खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रियंका नाईकसह सिद्धेश सावंत, ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. युवा काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा. निमित्त आहे ISL वरून युवा काँग्रेस नेत्यांनी केलेलं आंदोलन. गोव्यात होणाऱ्या ISL मॅचेसमध्ये गोवेकरांनाच व्यवसायाची संधी मिळावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. याबाबत पोलिसांनी काँग्रेस नेत्यांवर एक प्रकारे दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. आम्ही तुमकां अंडरटेकिंग कशें दिवपाचें ना. तुम्ही जाय जाल्यार आमकां अरेस्ट करा. आमी रेडी आसा अरेस्ट जावपाक आनी गोंयकारांक लागून आमी एकदां न्हू, दोनदां न्हू, 10 फावटी अरेस्ट जावपाक सुद्दां रेडी आसा. सो तेज्या खातीर ताका सांगलां आमी इन रायटींग दिवपाना म्हणून. आनी आमी प्रेसाकूय सांगपाक सोदता की जे टायम आमी मंडे जो आमकां रिलायन्सान सांगलेलो आसा, गोंयचो जो इन्चार्ज आसा रिलायन्साचो, ताणें आमकां उतर दिल्लेलो आसा की बाय इवनिंग पर्यंत तुमकां सगळी वर्क ऑर्डरी मेळटली म्हणून जे आमी तुमकां प्रॉमिस केल्लेलें आसा. ते पर्यंत आमी खंयसरूच ISL डिस्टर्ब करपाचें ना हें हांव ओपनली सांगता. बट आमी इन रायटींग कशें दिवपाना. तुम्ही कितलेय हॅरेसमेंट करा पण गोंयकारांक लागून झगडपाचें आमचें काम हें सदांच चालू उरतलें. ISL फुटबॉल टुर्नामेंट जेन्ना गोंया जाला तेन्ना प्रत्येकदा गोंयच्या लोकांक काम मेळ्ळें. तें जावं लॉजिस्टीक, तें जावं प्रोडक्शन, तें जावं मॅन पावर, जावं ते आनी कसलेय रिक्वायरमेंट ते सगळे गोंयकारांक मेळ्ळे आसा. आनीक ह्या फावटी बी आमी तेंच केलां जें सरकारान करपाक जाय आसलें, जें सरकाराचें जबाबदार मुख्यमंत्र्यान करपाक जाय आसलें, तेजी मंत्र्यांनी करपाक जाय आसलें, आमदारान करपाक आसलें. ह्या लोकांची जे गोंयचे लोक जे वेंडर्स आसात, जे वेव्हारां वेगवेगळे वेव्हारां आसा ह्या इव्हेंटाच्या, त्या लोकांची बाजू आमी कमिशन घेवचे पयलीं उलोवपाक जाय आसलें. बाबा तुमी जो ISL टुर्नामेंट करतात जे पळय तुमकां रिक्वायरमेंट आसा लॉजिस्टीक प्रोडक्शन एरिया त्यो सगळे तुमी गोंयकारां कडेन घेवची म्हण. पूण हे न्हिदले म्हण आमकां जागे आसा तांकां हें मुखार घेवन वयचें पडलें प्रपोजल. कित्याक हे सगळे वेव्हारां आसा तुका बरें हे सरकार खंयचे वेव्हार आसा तुमकां सगळ्यांक खबर आसा. आमी हें कितेंय आमी आमची दडपशाही हाडून कितेंय करूं पण जे गोंयकारांक आनी कितें जाय तें मेळपा खातीर आमी सदांच गोंयकारां बरोबर आसतले. की 11:30 वर राती काल आमगेर पुलीस आयले आनी पुलीस येवन थंय म्हाका सोदपाक लागले. म्हाका सोदता म्हणसर हांवें संकल्पाक फोन केलो. संकल्पागेर 5 मिनटां भितर संकल्पागेर पुलीस आयले. जनागेर आयले. आज सकाळी परत 7:30 सुमार आमगे घरा कडेन परत आयले. सो सांगपाक वायट दिसता की जसो केंद्र सरकारान मोदी जसो अंबानीच्या तालार नासता थंय केंद्रान, त्याच पद्दतीन त्याच धर्तेचेर आतां हो आमचो CM आसा, हो आतां नीता अंबानी हांगा गोंयांत येवपाची आसा, ISL जावपाचें आसा. नीता अंबानी खंय त्रास जावचे न्ही, ISL बरे भशेन जावचें ही कदाचित ही जबाबदारी मुख्यमंत्र्याचेर दिली आसतली. आनी हो आपले दबाव तंत्र वापरून हांगा पुलिसांक आमच्या घरा हाडून आमकां सतोवपाचें ताणें हें चालू केलें. विशय इतकोच आशिल्लो की आमचो डिमांड आशिल्लो की कॉन्ट्रॅक्ट जे आसा ते गोंयकारांक मेळचे. आनी ते ISL ऑर्गनायझर येवन खुद्द स्वता CEO येवन ह्यो आमच्यो डिमांड मागण्यो मान्य केल्यो आनी आमकां सांगलें ओरल अश्युरन्स दिले, रिटन अश्युरन्स कांय दिवं नाशिल्ले. आनी सोमार पर्यंत आमच्यो मागण्यो वर्क ऑर्डर मेळटली म्हणून आमकां अश्युरन्स दिली. त्या मेमोरंडम ताचे पयलीं केल्लो. ह्या मेमोरंडमाचेर आज कलेक्टरान वचून थंय आतां हे सांगता कित्याक इन्स्ट्रक्शन हेंच्याच कडल्यान गेल्या आसतली की आमकां अरेस्ट करा म्हणून. अरेस्ट करा फक्त आमकां भंय दाखोवपाक थंय आमी कांय करचें न्ही. पूण एक सांगता
सोमारा जरी हे नेगार गेले उतराक ISL ऑर्गनायझर ते जर गोंयकारांक कॉन्ट्रॅक्ट दिवपाक पावले ना, हांव इतकें सांगूंक सोदतां एका कापडान बायल म्हातारी जायना. ISL मॅचीस ज्यो आसा मार्च पर्यंत चलपाच्यो आसा. जर सोमारा जर ते नेगार गेले, कदाचित आज हे 2-3 दीस ते बोवाळ करताले नीता अंबानी बी येवपाच्या म्हणून ते चड मातशें प्रेशर जाता, कित्याक तिका त्रास जावचो न्ही म्हणून कदाचित खुद्द CMान लक्ष घातलं आसतलें भितर. पूण ह्यो जर मागण्यो सोमार पर्यंत मान्य जायना, मार्च पर्यंत मॅची आसतल्यो हें ऑर्गनायझर लक्षांत दवरचें. आणि हे सगळे भायले हाडून गेला. दिल्ली रजिस्ट्रेशन गाडयो, महाराष्ट्र रजिस्ट्रेशन गाडयो, टॅक्सी ज्यो गाडयो हांगा मेळटात, जनरेटर हांगा मेळटात, हें जर तुमी भायले हाडून जर ISL तुमी गोंयांत करतले जाल्यार गोंयकारांक कितें फायदो ताचो? सो आमी बेजिकली फायट करताले की गोंयकारांक भिजा. ISLाक आमचो ओपोज ना. 12 वरांचेर हे आमच्या पार्टीच्या ऑफिस बेरराच्या घरा कडेन वयता पुलीस घेवन तांकां अरेस्ट करपाक, तेंचे कडेन अंडरटेकिंग मागपाक. हें कितें ह्या घटनेचो आमी निशेध करता. इंडियन सुपर लीग अर्थात ISL फुटबॉल स्पर्धेला जोरात सुरुवात झाली. उद्या म्हणजेच रविवारी FC गोवाचा पहिला सामना होणार आहे आणि या संदर्भात स्थानिक पाठीराख्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचं दिसून येतंय. ISLच्या गेल्या सत्रात साखळी फेरी जिंकून AFC चॅम्पियन लीगची पात्रता गाठणारा FC गोवाचा संघ ISL जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. मात्र स्टार फॉरवर्ड फेरान कोरोमिनास आणि युगो बोमस या दोघांनाही यंदा FC गोवानं गमावलंय. शिवाय मंदारराव देसाई हा सुद्धा मुंबई FC मध्ये गेल्यामुळं FC गोवाचा मार्ग थोडा खडतर असणार आहे. तरीही तुल्यबळ खेळाडूंचा भरणा असलेला FC गोवा संघ ISL जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. रविवारी फातोर्डा इथल्या नेहरू स्टेडियममध्ये बेंगळुरू FC विरुद्ध पहिला सामना होणार आहे. या सामन्यात विजयी सुरुवात करण्यासाठी FC गोवाच्या संघानं कंबर कसली. FC गोवानं 2018च्या सीझनमध्ये अंतिम फेरी गाठली होती. I'm very excited for the first match of FC Goa against the BFC, as the BFC is a rivalry team, and my prediction for tonight is 2-0 for FC Goa. Forza Goa. Going to be a new era under Juan Fernando for FC Goa. Nothing but a victory. So viva Goa, viva FC Goa. Very excited to see my team play after a very long time. Though it's been in closed doors, but we'll be supporting our team every time. Forza Goa. The first match of ISL 7, FC Goa plays against BFC. 14 players, local Goan players, and we are all excited to see our local boys perform best and give their best, and nothing short of a victory. Viva Goa, FC Goa. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रियांका नाईकसह सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे. काँग्रेस पक्षही याच्यात मागे राहिलेला नाही. युरी आलेमाव आणि जोकीम आलेमाव पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिकिटाचे प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत. जोकीम आणि युरी आलेमाव हे याआधी काँग्रेस पक्षातच होते. काँग्रेस पक्ष सोडून युरी आलेमाव गोवा फॉरवर्डमध्ये गेले होते. मात्र त्याआधी त्यांनी 2017 साली सांगेमधून विधानसभेची निवडणूक NCPच्या तिकिटावर लढवली होती. तिथे काही त्यांना विजय मिळू शकला नाही. अखेर आता पुन्हा आलेमाव यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सध्याचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांचे जोकीम हे बंधू. जोकीम यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून आता काँग्रेसचा हात हातात धरला आहे. विरोधी पक्षनेते आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं नेमका कोणाला फायदा होतो आणि कोणाचं नुकसान होतं हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र तुर्तास निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे प्रवेश गोंयकारांसाठी चर्चेचा विषय ठरले आहेत. दुसरीकडे मात्र गिरीश चोडणकर यांनी 25 ते 30 नवे चेहरे निवडणुकीत दिसतील असं वक्तव्य केलंय. तसंच आम आदमी पार्टी ही भाजपची बी टीम असल्याची टीका देखील त्यांनी केली. व्हिडिओ जर्नलिस्ट केदार परबसह सिद्धेश सावंत, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. कुडचडे न्यू मार्केट या नावानं प्रसिद्ध असलेली कुडचडेतील मार्केटची पोर्तुगीजकालीन इमारत आता पुन्हा एकदा चर्चेत आली. याचं कारण असं आहे की 3.5 वर्षापूर्वी ही इमारत जीर्ण झाल्याचं कारण देऊन स्थानिक नगरपालिकेनं सर्व दुकानं तिथल्या व्यापाऱ्यांना रिकामी करण्यास भाग पाडलं होतं. मात्र अद्याप ही इमारत पुन्हा उभारण्याच्या हालचाली होत नसल्यानं व्यापाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कुडचडे बाजारातील न्यू मार्केट इमारत पोर्तुगीजकालीन आहे. आता ती जुनी झाली असं कारण देऊन स्थानिक नगरपालिकेनं 3.5 वर्षांपूर्वी सर्व दुकानदारांना बाहेर जाण्यास सांगितलं.
तिथल्या दुकानदारांना वेगळी जागा देण्यात आली, मात्र ती अपुरी आहे. अशा जागेत त्यांचा व्यवसाय पूर्वीप्रमाणे होत नाही. तसंच स्थानिक नगरपालिका नवी इमारत बांधण्याच्या कसल्याही हालचाली करत नाही. या प्रकारामुळे कंटाळलेल्या तिथल्या दुकानदारांनी ही इमारत तातडीनं उभारावी आणि आपल्याला दिलासा दिला जावा अशी आग्रही मागणी केली. दिगंबर लक्ष्मण आडवेकर हे 90/, कुर्तड्या वयल्यान 90/10 सर्वे नंबरा भितर एक म्युन्सिपालिटी ओल्ड बिल्डींग बांदलेली कोणें पुर्तुगेजान स्टार्ट केल्ली. पुर्तुगेजान स्टार्ट करतकीर पुर्तुगेज इनकम्प्लीट दवरल्यार पुर्तुगेज गेलो. ते नंतर ती पंचायती पडली, पंचायतीन ती कंप्लीट केली आनी आमकां दुकान दिली आनी ते टायमा आमकां भाडें बीन ते टायमार कमी प्रमाणांत दिली म्हणून. मागीर ते नंतर आमी तेजेर पोट भरले सगळे दुकानावाल्यांनी. कशें पोट भरले ते दुकानाचें आमी. मागीर 2019-80 सुद्दां हांवें म्युन्सिपालिटी 4-5 लेटर केली पंचायतीक आनी म्युन्सिपालिटीक की असो प्लास्टर पडटा तेन्ना तुमी तो रिपेर करचें म्हणून. रिपेर करचें म्हणलें जाल्यार म्युन्सिपालिटीन जावं पंचायतीन कांयच केलें ना. आमी स्वता पयशे म्हणून थोडे रिपेर केले. तरी पूण मागीर आमी ते म्युन्सिपालिटी सुद्दां हांवें म्हाजे कडेन रिकॉर्ड आसा म्युन्सिपालिटी हांवें लेटर केली ती. कांयच तेणी एक न्याय पयसो हावेचो आयज सुद्दां धरून ही बिल्डींग तेणी एक पयसो हें केलें ना, मोडलें ना. आनी पयलीं आमकां भाडें आशिल्लें पळय ते नंतर एक 2000 1999 कितें म्युन्सिपालिटी एक सर्कुलर येयलो BMAतल्यान म्युन्सिपालिटी की तुमगे कितें म्युन्सिपालिटी इनकम वाडोवचो म्हणून. तेन्ना हे म्युन्सिपालिटी कोण चेअरमॅन आनी एक बॉडीन एक हें रिजर्वेशन घेतलें आनी आमगेलें तेणें कितें म्हणलें कितें वाडय म्हणून हेणें आमकां मिटराक 30 रुपया प्रमाणान भाडें लायलें आनी तें आमी जे पळय 100 भरताले ते आमकां 600 पडले. तरी पूण हेणें आमी फारीक केले तरी पूण एक पयसो खर्च केलो ना आनी इतली दश जावपाक कारणीभूत म्युन्सिपालिटी हें न्ही तें रिपेर केल्लें कांय जावनासलें. आरे समज एक घरान नळो फुटलो तो घातलो जाल्यार वास पेड्यार जायना न्ही. वास पेड्यार जातकीर तुगेलें घर मोटलें बरें. आतां तुमी तें केलें ना आनी आतां ही पळय 3.5 वर्सां जालीं आमकां भायर काडले दुकानां बिलींग मोटो म्हणून. बिलींग मोटो म्हणून जर आमकां भायर काडून आतां कांयच नासतना आमगे संवसार भुरगीं बाळां आमकां त्रासां उडयल्यात. बिलींग रोखडी बांदपा न्ही मोट्ट म्हणून जर तुमी म्युन्सिपालिटीन जर बिल्डींग मोट्ट म्हणून जर तुमी रिपोर्ट केल्लो तुमगे इंजिनियरान जर अनसेफ म्हणून दिली आमी इंजिनियर हाडून आमगे इंजिनियरान रिपोर्ट केल्लो लायसन्स होल्डर इंजिनियर आमी हाडलेलो आनी सर्वे करून तेणें आमकां रिपोर्ट दिल्लो ते प्लास्टर तर करीत जाल्यार ते 20 वर्सां ते बिल्डींग कांय जायना म्हणून. हेणी तो आमगे रिपोर्ट आयकलो ना तेंगेलो रिपोर्टाचेर आमकां भायर काडले. बरें आमी बरें आमी भायर सरले ना आमी भायर सरले न्ही पूण तुमी आजून कित्याक आजून जालना ती आनी कित्याक मोडना. 3.5 वर्सां जाल्यार कित्याक मोडोन ती अजून सुद्दां बिल्डींग डिमांड आतां तेणें जाता तितलें म्युन्सिपालिटी आमचे मिनिस्टरान आनी म्युन्सिपालिटी मिनिस्टरान आनी चीफ मिनिस्टरान येवन तितून लक्ष घालून आमकां तितूंतल्यान मातशें साल्वार करचें कितें जाल्यार तेजें हें करून आमगे भुरगीं बाळां पोट न्ही तें आमगेलें. ते मोडपाची नाल्यार आमकां रिपेर करून आमकां तें चालू करपा दिवपाचें नाल्यार तुमी मोडा मोडून आमकां बांदून दिया आमगे एग्रिमेंट बी करा न्ही. आमगे मोडपा कांय ना मोडपा आमगे ऑब्जेक्शन कांय ना पूण मोडटा म्हणून आतां 3.5 वर्सां जालीं कशें जावप. Panchayat building, I will call it, was occupied somewhere in the year 60 to 63 by the shopkeepers. From the time the building is constructed till they put the people out of the building, not a single rupee work, maintenance work was done for the building. Further to say, this is the main hub, the main economical building of Kucharam. This was supposed to be known as the new market. Around this market were all hawkers sitting down there, and this is right in the center of the market. On this market, the other surrounding shops were having their sale. Now, for the last 3.5 years, the municipality and the chief officer and the MLA, they said that the building is going to collapse, and as per the PWD's report. Now, I don't know whether this engineers were really qualified to give such a report, because after 3.5 years the people left the building is intact with the exception of the plastering is gone, which could have been done up and these people could have survived here.
But no, if the new building was to be constructed, the MLA and the concerned authority, the municipality, should have got everything ready first, the sanction and everything ready first, the plan ready first, and then they should have put these people out. Why I'm saying this, because 3.5 years the building is as it is, as the people were sent out, plaster, yes, I do agree the plastering has been collapsing. That is because the maintenance is not done. If even in the houses, if the maintenance is done, because this thing in Goa, it does happen, the collapsing of the plastering. It is re-plastered, it is for another 5-6 years, which work was not done by the municipality. The people are put out, the businessmen, they are struggling to survive. And at the same time, due to this corona effect, the people who were removed out from this building are struggling to pay the rent because they have taken the shops in other buildings, and they are struggling actually to maintain their family, which is a sad affair. The first thing is that it is difficult for them to survive with the way the things are going on. The second thing is that the main economy of the local market is finished by the municipality and the concerned authority. Now we request, after all this time, there were several meetings taken between the market association, since I am the market association president, the people from this building and the MLA. Every time we went down there, they said, you believe in me, I will do it within a spare of 6 months, 1 year's time. 1 year's time, I'm going to get it done. Now 3.5 years approximately. I request our kind minister now, Cabral, to please look into this matter very deeply, because the survival of these people who are set in some people are surviving, I'm not saying all. Some people are surviving who are doing okay, but most of the people are not doing okay, and they have been coming and several times meeting us. This was taken up by me and the owner of this shop, and we had asked them to give us sign a memorandum so that the building could be demolished and immediate construction could be done. But till today they have not been very transparent on this issue. Even the last chairperson, we have been several times, he used to say, within 8 days time it is done, finished, give me this thing demolition. But we had asked him, sign the agreement, and then we are ready to do this thing. In fact, with all these things, the people had to go to the court. When we went to the court, there were orders to be followed from the court, which are also not followed. So now I feel, as an MLA, as a minister, and being concerned about the local population and the local market, which is going down, the economy of this particular market is going down, and mining, which was also started as in a standstill. We are also for mining, but legal mining. And with all these things, the atmosphere of Kurcharam market is practically dead. If the minister, who's most of the time not been able to see in the market nowadays, we would request him to please kindly take up an urgent meeting with the owners and the municipality. If need be, we market association will also come and do the needful immediately, so the lives of these people are not put at stake. At the same time, this market comes up. Be little attentive to your elected body, to the people who have elected you, and revive this building. Get the building done, so that economy of this market will also come up. This is my kind request to you. So please do follow it up and do it at the urgent. स्थानिक आमदार आणि वीज मंत्री निलेश काब्राल व्यापाऱ्यांच्या या आवाहनाला कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. यश सावर्डेकर, गोवन वार्ता लाईव्ह, कुडचडे. जेलीफिश तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. गेल्या 48 तासामध्ये जेलीफिशचा धोका 90 जणांना बसलेला आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा या जेलीफिशचा मोठा फटका बसलाय. कुठे घडलाय हा सगळा प्रकार, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. हा आहे बागा सिकेरीतील समुद्रकिनारा. या किनाऱ्यावर गेल्या 48 तासात 90पेक्षा जास्त जणांना स्किन इन्फेक्शन झालंय. याचं कारण आहे किनारी भागात आढळून आलेले जेलीफिश. जेलीफिशचा स्पर्श झाल्यास त्वचेला इन्फेक्शन होतं. ज्या ठिकाणी जेलीफिशचा स्पर्श होतो त्या ठिकाणी सूज आणि जळजळ होते. गेल्या 2 दिवसात बागा आणि सिकेरीतील या भागातील लोकांना जेलीफिशची भीती जाणवू लागली आहे, आणि आता त्याचा फटका मासेमारीलाही बसू लागलाय. या भागातील मासेमारांचं जेलीफिशमुळे मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. एकीकडे जेलीफिशमुळे लोकांना इन्फेक्शनही होत आहे, आणि दुसरीकडे मासेमारांसमोरही मोठं संकट उभं राहिलंय.
सगळे ओढून वताले भायर आनी कोबार करता दोरया सुकयता ते आनी झाडां चड पडटा मागीर तेका अरे ते दोरया सुकयता म्हणून झाडां येता न्हू नुस्तें उणें जालें म्हणून झाडां सुकयत जाता मरे झाडां खाता कोण नुस्तें खाता पूण हे फावटी चड जाले झाडां हे आसा चड जालें कित्याक लायटूय फिशींग चड जाता न्हू बँड म्हणून ते लायट फिशींग चालूच आहा भायर डेली फीश तेका म्हणून ते लायट फिशींग जर उणें जालें ना जाल्यार नुस्तें सुबेज जाता नुस्तें सुबेज जाल्यार डेली फीश थोडे आहा डेली फीश थोडे आहा तें नुस्तें हातलो ना ना न्हू तें डेली फीश हान नुस्तें हें काडटा चड जाता भुरग्यांक चड त्रास जर्माचे पळय रातच्या 2 ओडटाले पळय ते 12 पावले थोडी कितें करपाचें काय समजना चड त्रास जर्माक हीच वचना देवा लागीं मागलें बोगस म्हणलें सगळें केलें तरी वचत ना जर्मा झाडां मोदेकात आसता ती पिड्यार जाता पळय ती आतां सगळें शिंपडटा पळय तें झाडां मोदेकात आसता तें भितर पडटा ती तें आतां तें झाडां भायर उडयता न्हू तें पॉयझन तें झाड म्हणजे पॉयझन तुका तो लागत न्हू तें चड डेंजर तें आनी तें भायरूय घालूंक जायना चड आहा तें झाड चड जालें तें होय होय सुबेज आहा खूब आहा मागीर तांकां तें काडूंक मेळोना इतलें कित्याक हें झाड वयता न्हू तें मातशें डेंजर लागत जाल्यार हिंदियनाक आमी सांगताय चड डेंजर ना तेका मातशें एक वरभर तुमकां मातशी खुजली जाता ती आती तितकीच मागीर चड डेंजर अशें ना तें व्हिडिओ जर्नलिस्ट केदार परबसह सिद्धेश सावंत, ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. रतन टाटा यांनी आपल्या पुत्राचं नाव गोवा असं ठेवलंय आणि यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रतन टाटा यांनी या संदर्भातला एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. प्रखर राष्ट्रभक्त आणि प्रसिद्ध उद्योगपती असलेले रतन टाटा यांचं नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय. यावेळी चर्चा आहे ती त्यांनी एका कुत्र्याचं नाव ठेवल्यावरून. या कुत्र्याचं नाव त्यांनी ठेवलंय गोवा आणि विशेष म्हणजे टाटा यांनी इंस्टाग्रामवर या संदर्भात एक फोटो पोस्ट केलाय. अर्थात कुत्र्याचं नाव गोवा असं ठेवल्यामुळं गोमंतकीयामध्ये संतापाची भावना निर्माण होणं साहजिकच आहे. परंतु टाटा यांनी यामागची गोष्टही उलगडून सांगितली. एका चाहत्यानं तुम्ही कुत्र्याचं नाव गोवा असं का ठेवलं अशी विचारणा केली आणि त्याचबरोबर यामागचं काही खास कारण आहे का अशीही विचारणा केली. त्याला उत्तर देताना रतन टाटा यांनी खुलासा केलाय. माझा एक सहकारी गोव्याहून मुंबईला परत येत असताना त्याच्या गाडीमध्ये एक कुत्र्याचं पिल्लू गोव्यात शिरलं आणि ते कुत्र्याचं पिल्लू मुंबईपर्यंत पोहोचलं. म्हणूनच ती आठवण म्हणून गोवा असं त्याचं नाव ठेवल्याचं रतन टाटा म्हणतायत. परंतु गोमंतकीय जनभावना लक्षात घेतल्या तरी व्यक्ती कितीही मोठी आणि प्रसिद्ध असली तरी एखाद्या राज्याचं नाव तुमच्या कुत्र्याला तुम्ही कसं ठेवू शकता असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट द्वारकेश वेलिंगकरसह सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी.